माझा कोल्हापूरचा सर्वांना मानाचा मुजरा. अगदी आता कोल्हापूरवरून येताना सुद्धा हा विचार होता की अरे आजपर्यंत एवढे बघितले मी, एवढे म्हणजे कार्यशाळा अटेंड केले, पण चित्रपट सृष्टी ही पण संविधानिक मूल्यांना जोडून काम करते. हे एक नवीन होतं माझ्यासाठी आणि हे काय नवीन आहे हे बघण्यासाठीच मी आज 3 दिवस इकडे आली होती. आणि मला संतोष सरांना खरोखर भेटायचं होतं, कारण संतोष हा असं व्यक्तिमत्व इथे आल्यानंतर बघायला मिळालं की दिग्दर्शक म्हणजे आपण बोलतो ना, कॅमेरामन असो, कलाकार असो, या सगळ्या दृष्टीने अगदी असं हे घडलेलं व्यक्तिमत्व आणि ते संविधानिक मूल्यांना कुठेतरी चित्रपट सृष्टीत घेऊन जात आहे. हे खरोखर नाविन्यपूर्ण वाटलं आणि खरंच संतोष सरांचे खूप खूप मी धन्यवाद मानते, कारण मी बऱ्याच कार्यशाळा अटेंड केलेत, पण अशी कार्यशाळा ही मी पहिल्यांदाच अटेंड केली आहे. आणि अशा या संतोष सरांसाठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आता या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की आपण बरंच काही शिकलोय आणि ही शिकलेली शिदोरी आपल्याला सोबत तर घेऊन जायचीच आहे, पण जाताना आपल्याला संतोष सरांच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या घेऊन जाताना संतोष सर आपल्या सोबत शेवटपर्यंत कसे राहतील हा पण विचार करायचा आहे. आणि संतोष सरांनी सुद्धा याचा थोडा विचार करावा असं मला वाटतं. आणि मी 2 लाईन बोलणार आहे, कारण ते पोटात राहिलं तर खतखतच राहतं म्हणतात ना, तर मी बोलते. पाडू चला रे भिंत ही मध्ये नारी, पाडू चला रे भिंत ही मध्ये नारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. आणि ही आपण एवढी मनं जुळलेली आहेत, याच्या पुढे ही बरीच मनं जुळणार आहेत. आणि या मनाला आपल्याला संतोषला घेऊन ही वाट नवी तयार करायची आहे, कारण खूप दऱ्या आहेत आणि या दऱ्यातून आपल्याला सगळ्यांनी आपल्या सगळ्या मनांनी संतोषला घेऊन आपल्याला ही वाट नवीन सुरू करायची आहे. धन्यवाद. एवढं बोलून माझ्या ते जास्त झाले शब्द. खूप शिकण्यात आलं मला. सर्वप्रथम मी संतोष सरांचे, मार्गदर्शक सरांचे आणि आयोजकांचे सर्वांचे आभार मानतो. त्यांनी कार्यशाळा घडवून आणली. त्या कार्यशाळेमध्ये पिक्चर तर समजला, पिक्चरच्या पाठीमागचे जे मेन आहेत त्यांचं खूप योगदान असतं. ते पण आपल्याला त्यांनी एकदम सोप्या शब्दामध्ये समजून सांगितलं. ती आणि मी फोटोग्राफर असल्यामुळे मला त्यांचं अँगल, कुठे फोकस याबद्दल पण अधिक माहिती मिळाली, ती मला पुढे अधिक कामाला येणार आहे. धन्यवाद. नमस्कार सर्व वडीलधाऱ्या माणसांना माझा जय भीम. माझं नाव किशोर ढोळस आणि मला सर हे सांगायचं आहे की तुम्ही 3 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट केलाय. हा, आणि माझ्यासाठी तर ही खूप मोठी संधी आहे की मी तुमच्या सोबत काम करेन. आपलं जे युनिट इन फ्युचर बनन आणि मनातून इच्छा आहे की किती पण असं मी प्रयत्न करणार आहे हे काम कंप्लीट करण्याचं. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मी जिथं पण जातो ना मला माणसं खूप चांगले भेटतात. जास्त काय बोलणार नाही, पण सकाळपासून ना 2-3 लाईन मी जे लिहिते ना ते माझ्या रोज असं 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी कंटिन्यू मला ते बघत येतात. मी बोलून दाखवते. मी स्वतः लिहिले की कुछ सपने अभी भी है मेरे बाकी, जहां दुनिया खत्म उसके आगे भी जाऊंगा. कुछ सपने अभी भी है मेरे बाकी, जहां दुनिया खत्म उसके आगे भी जाऊंगा. मेरे माँ बाप जो बोले वो मैं करके दिखाऊंगा. देरी से आऊंगा लेकिन तबाही मत दूंगा.
काय झालंय का सगळ्यांचं? तर शेवटी होतं शेवटी. सर्वांना नमो बुद्ध, जय भीम. अरे जय भीम आवाज नाही आला. शिबिर अत्यंत चांगलं होतं. संतोष सरांसोबत माझं 2 ते 3 वेळेस भेटणं बोलणं झालं. मी सुद्धा एक चित्रपट बनवलेला आहे आणि समाज प्रबोधनासाठी तो संपूर्ण बुद्ध विहारामध्ये तो दाखवत असतो. नंतर कळालं की संतोष सरांकडे पण एक प्लॅन आहे की तो समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहे. त्याच्यानंतर आमच्या 3 मीटिंग झाल्या आणि मग ठरवलं की त्यांच्यासोबत आपण जोडूया. हे सगळं काम माझं पण बरंचसं झालेलं होतं, परंतु एक नव्याने पुन्हा त्यांना जोडता आलं. मला विहार कमिटीचं मी पुन्हा आभार मानेन की त्यांनी असे चांगले उपक्रम, भले माझा चित्रपट दानशू विहारात दाखवला नाही तरी चालेल, परंतु अशा सेमिनार आपले 90 विहार पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर हा उपक्रम समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा असून समाज एकत्रित करण्यासाठी फार महत्त्वाचा हा दुवा आहे. आर्थिकदृष्ट्या समाज कमकुवत असल्यामुळं आपण अनेक स्टेपवरती, पायऱ्यांवरती फेल झालेलो आहोत आणि याच्यामुळे आपल्याला आर्थिक सक्षमता लाभणार आहे. याच्यासाठी पण या कार्यक्रमाला आपण प्रत्येक विहारामध्ये नेलं पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सपोर्ट केला पाहिजे आणि विहार कमिटीला सांगितलं पाहिजे की तुम्ही त्यांच्या जेवणाची, वेळ पडले तर त्यांच्या राहण्याची, बाकी चहा पाण्याची पण व्यवस्था करावी. कारण सर निशुल्क हा कार्यक्रम घेत आहेत. पर डे म्हटलं तरी 5,000 तर कुठे गेले नाही सरांचे, सेटवर गेले तरी पण तेवढं नुकसान करून विथ फॅमिली हे सगळं समाजासाठी करत आहेत. याच्यातून त्यांचा त्याग दिसतो आहे. त्या त्यागाला अनुसरून समाजाने सुद्धा चांगल्या विषयावरती चित्रपट निर्मितीसाठी सरांच्या सदैव सोबत राहायला पाहिजे. युनिट तुटलं नाही पाहिजे आणि सर तर आहेत आपल्यासोबत. तर अशा प्रकारे तुम्ही विहार कमिटीने विहार उपलब्ध करून द्यावे आणि लोकांनी पण हवं तिथं मार्गदर्शन करावं. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. आपण आता जरा प्रमाणपत्राच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र